आज तुळजापूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर आपला जिल्हा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्टमध्ये 2018मध्ये जेव्हा आकांक्षी जिल्हा म्हणून त्याचा एक वेगळा माननीय पंतप्रधानांनी एक वेगळा आलेख ठेवला होता की ज्या जिल्ह्यांमध्ये काम त्या प्रमाणात कमी आहे आणि त्या दृष्टीने हे 112 जिल्हे निवडले होते आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा पण समावेश होता। मी आता रिव्ह्यू घेत असतानाच विचारलं की तेव्हा आपला जिल्हा किती नंबरला होता आणि आज कितव्या नंबरला आहे। मला आज सांगताना आनंद होतोय की तेव्हा आपला जिल्हा जेव्हा सुरुवातीला हा आकांक्षी जिल्हा म्हणून घोषित झाला तेव्हा तो होता 64व्या नंबरला। आज तो पॅरामीटर्स जे काम हे टार्गेट बेस काम केलंय त्याच्यामध्ये आजच्या घडीला तो 8व्या नंबरला आपला जिल्हा आलेला आहे। वेगवेगळ्या इंडिकेटर्समध्ये हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं काम असेल, स्किल डेव्हलपमेंटचं असेल, लोकांना ज्याच्यामधनं काय फायदा मिळतोय, जनमानसाचं आयुष्य सुधारण्यासाठी काय पॅरामीटर्स वेगवेगळे आहेत त्या माध्यमातून ही तपासणी केली जाते, रँकिंग केली जाते। समजा एक्झाम्पल हेल्थचं देईल मी तर हेल्थमध्ये अशा सुविधा वाढवल्या आहेत की ज्याच्याने मातांना मदत होईल, ANC चेकअप वाढले की नाही, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज वाढले की नाही, वॅक्सिनेशनची सुविधा होते की नाही, लहान मुलांची तपासणी होते की नाही, अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्समधून हेल्थ डिपार्टमेंट आज 11व्या नंबरला आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट 10व्या नंबरला आहे, एज्युकेशन सेक्टरमध्येही चांगलं काम झालं आहे। बेसिक सुविधा शाळेमध्ये टॉयलेटची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अशा इंडिकेटर्सच्या माध्यमातून एज्युकेशनमध्ये आपला 4था नंबर लागतो। स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण 49व्या नंबरमध्ये आहे, त्याच्यामध्ये जास्त फोकस करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने निर्देश पण दिलेत। बेसिकमध्ये रोड झाले, हायवेज झाले, ज्या सुविधा दळणवळणाच्या दृष्टीने बघितल्या जातात तिथे 9व्या नंबरला आहोत। म्हणजे ओव्हरऑल जे पॅरामीटर्स आम्ही बघितले तर त्यामध्ये चांगली सुधारणा होते, परंतु अजूनही अपेक्षा आहे की द बेस्ट करण्याच्या दृष्टीने आपला जिल्हा पुढे जावा। माझ्याबरोबर माननीय अर्चनाताई आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर महोदय आहेत, CO साहेब आहेत, DPDCचे DPO आहेत, सिव्हिल सर्जन, ही सगळी टीम यांनी तेच सांगितलं, आमचे अध्यक्ष काळे आहेत, सगळ्यांनी हेच सांगितलं की अजून आम्हाला चांगलं करून जिल्हा पुढे घेऊन जायचा आहे। मला वाटतं सगळ्यांच्या दृष्टिकोनातून बेसिक सुविधा देण्यासाठी काम वाढतं आहे। कृषी सन्मान योजना जी शेतकऱ्यांसाठीची आहे ती आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,27,000 शेतकरी या माध्यमातून त्यांना मदत मिळते। अजूनही काही शेतकऱ्यांचे फॉर्म येत आहेत, ते बघण्याचं काम, स्क्रीनिंग करण्याचं काम चालू आहे आणि जे गरजू जे लाभार्थी आहेत त्यांना याच्यामधनं ती कृषी सन्मान योजनेची रक्कम पण दिली जाईल। नुकसान भरपाईच्या बाबतीतही पीक विमाच्या मध्ये जवळपास 218 कोटी आपल्याला 2023मध्ये उपलब्ध झालेले आहेत, ते देण्याचं काम चालू आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एक अशी योजना आहे ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतच्या विमा पेशंटच्या परिवाराला, पेशंटला मदतीला 5 लाखापर्यंतची मदत ऑपरेशनसाठी, बेसिक गरज असते तेव्हा मेडिसिनसाठी, आणि याच्यामध्ये ही जगातली सगळ्यात मोठी स्कीम आहे असंच आम्ही म्हणतो। पंतप्रधानांनी एक हक्काचा ॲश्युरन्स जी गॅरंटी आहे, हेल्थच्या बाबतीतली गॅरंटीचं कार्ड म्हणतो आम्ही त्याला, आणि ती दिलेली आहे। या कार्डच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात देखील जवळपास 12 लाख लोक याच्यामध्ये आयडेंटिफाईड आहेत बेनिफिशरी, त्यापैकी 3.5 लाख लोकांपर्यंत हे कार्ड वितरण झालेलं आहे। जे कार्ड काढतो आपण गोल्डन कार्ड, 5 लाखाचं आयुष्यमान भारतचं कार्ड, ते 3.5 लाखपर्यंत झालेलं आहे। ते जास्तीत जास्त लवकरात लवकर देण्यासाठी आज सूचनाही केल्या आहेत, जेणेकरून लोकांनाही लक्षात येईल की आपल्यासाठी ही स्कीम आहे आणि त्या दृष्टीने काम वाढणं अपेक्षित आहे। एम्पॅनल्ड हॉस्पिटल ते जे आहेत आपल्या इथे जवळपास 11 हॉस्पिटल आहेत, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे, असे एकूण टोटल 22 हॉस्पिटल आहेत। मनरेगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲग्रिकल्चरच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून पण काम चालू आहे। प्रधानमंत्री आवास योजना जवळपास 13,000 घरांची आपल्याकडे टार्गेट होतं, निवड झाली होती, त्यापैकी 10,300 घरं बांधून झालेत, बाकीचे प्रोसेसमध्ये आहेत। विकसित भारत संकल्प यात्रा ही यात्राच मुळात
मोदी की गॅरंटी की गाडी म्हणून परिचित आहे आणि आमचा अनुभव आहे की लोक त्या यात्रेमध्ये ह्या गाडीच्या माध्यमातून जी व्यवस्था आहे, जे स्कीम्स आहेत, ते कोणी वंचित राहत असेल तर ती पोचण्यासाठी ह्या गाडीचा चांगला उपयोग होतोय. आम्ही बरेच असे अनुभव घेतले की महिला पुढे येत आहेत आणि महिला ते समजून घेत आहेत की मला अजून रेशन मिळालं नाही असं त्या सांगतात, किंवा मला घर मिळालं नाही, आणि मग आम्ही पण त्याची तपासणी करतो की काय कारण आहे, किंवा तिचं नाव असेल तर तिला सांगतो की आपलं नाव आलेलं आहे, आपल्याला निधी मंजूर होईल. तर या दृष्टीने एक लोकांमध्ये जाऊन एक अवेअरनेसचं काम असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं कार्ड वाटपचं काम असेल, या माध्यमातून हा संकल्प घेऊन विकसित भारत हा एक संकल्प आहे. 2047मध्ये जेव्हा आपण आपला 100वी साजरी करू तेव्हा माझा भारत हा पुढे सर्वांगाने पुढे असावा, विकसित भारत म्हणून जागतिक पटलावर तो पुढे यावा, हा संकल्प घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे काम चालू आहे त्यासाठी हा संकल्प घेणारा हा रथ आहे. त्यामध्ये आमचे सगळेच अधिकारी असतील, जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, सरपंच, इथले आमदार, खासदार, सगळ्यांचीच चांगले मदत होते आहे आणि हा लोकांसाठी समर्पित अंत्योदयच्या दृष्टिकोनातनं काम करणारा असा हा रथ आहे. आणि आज त्याही संकल्प विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये मी सहभागी होणार आहे. आमचे जे लाभार्थी आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना खरंच फायदा झाला की नाही त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहे. काही अनुभव असतात किंवा काही त्यांच्या सूचना असतात, ही देखील चर्चा होणार आहे. आणि त्यांना लाभार्थ्यांना काही कार्ड असेल किंवा उज्ज्वलासारख्या योजनेच्या माध्यमातून गॅस वाटप असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ते देखील देण्यात येईल. ओव्हरऑल एक सर्वसमावेशक असं स्कीम असेल किंवा अवेअरनेस असेल, त्या दृष्टीने नरेंद्र मोदीजींच्या सरकारमधली सगळीच यंत्रणा काम करते. मी आभारी आहे की सगळ्यांनीच याच्यामध्ये चांगला सपोर्ट दिला आहे आणि हे काम पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. धन्यवाद. एक नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन वर्षाचे संकल्प करतात, आपणही दर्शनाचं केलं, काय संकल्प असणार आहे नवीन वर्षाचा वैयक्तिक आणि राजकीय दृष्ट्या? मी परत एकदा सांगते की आई तुळजाभवानी आमचं कुलदैवत आहे आणि दरवर्षी मी इथे येत असते. दरवर्षी येत असताना आईकडे एकच प्रार्थना असते की आमच्या हातून जनकल्याणाचं, गरीब कल्याणाचं काम व्हावं. मी परत एकदा आईकडे हेच मागणार की या देशाला या पूर्ण 9 ते 10 वर्षामध्ये खूप चांगला विकसित बदल घडवून आणण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून झालं. आई त्यांना खूप बळ देव, शक्ती देव. त्यांच्याकडून जो विकसित भारत संकल्पाचा रथ देखील आपण बघतोय, मला वाटतं हा रथ गावागावात गरीब कल्याणासाठी पोहोचतोय. असंच काम अविरत या भारत मातेच्या सेवेसाठी आमच्या सगळ्यांकडनंच घडो, हा संकल्प आपण घेऊन आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास हा मंत्र घेऊन आम्ही सगळे काम करतोय. कोरोनाचं संकट पुन्हा एकदा राज्यात, देशभरात दिसतंय, कशा दृष्टीने तयारी सुरू राज्यभरात आणि देशभरात? कोरोनाच्या बाबतीत रिव्ह्यू पण झाला. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी सर्व राज्यांच्या हेल्थ मिनिस्टर बरोबर मीटिंग पण घेतली, निर्देशही दिले. घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु JN.1 हा सब व्हेरियंट आहे ओमिक्रॉनचा, जो की पूर्ण ग्लोबल लेवलला आपण बघितलं तर जवळपास 50,000च्या पेक्षा जास्त रुग्ण या आजाराचे आहेत. भारतामध्ये साधारणतः मागच्या वीकमध्ये 3,500 केसेस याच्या डिटेक्ट झाल्या होत्या. घाबरायचं कारण नाही, परंतु तरी काळजी घ्या, कारण हा थोडा स्प्रेड फास्ट होतो आहे, हे मी वारंवार सांगते. आणि म्हणून केरळसारखं राज्य असेल जिथे पेशंटची संख्या बऱ्यापैकी जास्त होती, 2800चे दरम्यान पेशंटचे नंबर्स होते. तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या ठिकाणी हे पेशंटचे नंबर आढळले आणि प्रत्येक राज्याला गाईडलाईन्स दिल्या आहेत, सूचना दिल्या आहेत. कुठेही असं वाटलं की सिम्पटम्स दिसत आहेत, सर्दी, खोकला, ताप असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटा, सल्ला घ्या, घाबरण्याचं कारण नाही. ज्यांच्या ट्रीटमेंट चालू असतील, काही रुग्ण असतील, इम्युनिटी डिप्रेशनचे केसेस असतील, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. आणि कोरोनाचं संकट आपण आधीही बघितलं आणि प्रोटोकॉल्सही सगळ्यांना माहिती आहेत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी एवढंच विनंती करते की सतर्क राहा. मॅडम, कांद्याचा गुंता सुटत नाही, शेतकरी अडचणीत आहे असं सरकारला दिसतंय, मात्र हा गुंता का सोडवला जात नाही? यापूर्वी देखील मी स्वतः केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांची भेट घेतली होती आणि मी देखील त्यांना पत्र दिलं होतं, चर्चा केली होती.
त्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. वेळोवेळी यापूर्वी देखील केंद्र सरकारने, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतच केली आहे. आपण बघितलं असेल, जेव्हा आवक वाढते तेव्हा निर्यात खुली होते. ही निर्यातसुद्धा खुली करत असताना माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं सहकार्य मलाही लाभलं होतं. राज्य सरकारने देखील जेव्हा माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिले मुख्यमंत्री होते की जेव्हा त्यांनी अनुदान दिलं होतं कांद्याच्या बाबतीत पहिल्यांदा. आत्ता देखील माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्याच प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना मदतीसाठी दिलं. आमचं सरकार वेळोवेळी कांद्याच्या प्रश्नावर अगदी सकारात्मकच भूमिका घेत राहिलेलं आहे. आमच्याच सरकारने पहिल्यांदा लाल कांद्याची खरेदी नाफेडच्या किंवा NCCFच्या माध्यमातून करणारं आमचंच सरकार आहे. 70 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर यापूर्वीचं जर खरेदीचं बघितलं तर काहीतरी प्रमाणात 10-20 हजार मेट्रिक टनची खरेदी व्हायची. आज मात्र सरकार खरेदीच्या बाबतीत चांगली MSP पण देत आहे. मागच्याच वेळेस स्वतः माननीय पियुषजी गोयल यांनी सांगितलं होतं आणि ती खरेदी 2400च्या दराने देखील झालेली होती. जसं जसं आवक वाढते त्या दृष्टीने सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि आम्ही देखील यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत. माझ्या भावना शेतकऱ्यांबरोबर आहे. माझा स्वतःचा जिल्हा हा कृषीप्रधान आहे. माझ्या जिल्ह्यातले शेतकरी देखील भेटत आहेत, मला फोनही करतात. मी देखील याचा सातत्याने पाठपुरावा करते आहे. भाजपनं विजयाचा संकल्प केला लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये, परंतु काही राज्यातल्या मंत्र्यांना किंवा काही नेतृत्वांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा काही विचार आहे का किंवा तसं काही होण्याची शक्यता आहे का? नाही, याच्यावर तर हा पूर्ण पक्षाचा निर्णय आहे आणि याच्यावर पक्ष निर्णय, श्रेष्ठी निर्णय घेतील. यंत्रणेमधला एक भाग आहे. नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून काम करते. नाही, बघा आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि कार्यकर्ता अशा भावनेने काम करतोय. इथे आमच्या अर्चनाताई आहेत, आमचे काळेसाहेब एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला पक्षाने जे काम सांगितलंय ते काम करण्यासाठी आम्ही तळमळीने, आणि भारतीय जनता पार्टीचा हा संस्कार राहिलेला आहे की काम करत राहा, अपेक्षा न ठेवता, आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे काम करतोय. मला वाटतं जे आहे ते सगळं चांगलंच होईल आणि लोकांच्या मनात आज पंतप्रधान मोदीजी आहेत आणि लोकांचा एक वेगळा विश्वास, एक प्रेम त्यांच्यावर आहे. परवाही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं बैठकीमध्ये की भावी खासदारांचा काही ठिकाणी उल्लेख केला जातोय. अशा काही भावी खासदारांना काय सल्ला द्याल? नाही, बघा देवेंद्रजींनी मीटिंगमध्ये ज्या सूचना दिल्या त्या नक्कीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही त्याचा हेच करतो आणि जसं जसं इलेक्शन येतं तशा सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात. किती सीट्स वाटतील लोकसभेच्या अनुषंगाने? सर्व आम्ही परत एकदा सांगतोय, जनतेने ठरवलेलं आहे. आज गरीब कल्याण रथ गेला तर लोक स्वतःहून भेटायला येत आहेत. माझ्याकडे अशा महिला येत आहेत, त्या सांगतात फक्त जाऊन धन्यवाद म्हणणं, तुम्हाला मोदीजी भेटतात का असा प्रश्न विचारतात. त्यांना जेव्हा वाटतं की आम्ही म्हणतो हो मीटिंग असते तर ते म्हणतात की त्यांना जाऊन धन्यवाद द्या. तर आम्ही म्हणतो का बरं? तर त्या सांगतात की अशा परिस्थितीत जेव्हा आम्हाला 3 लाखाची गरज होती त्या ऑपरेशनसाठी आम्हाला ते गोल्डन कार्डनी मदत केली आणि असे पंतप्रधान आहेत की जे न मागता आमचा विचार करतात. आणि करोनाच्या संकट काळात आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात राशनचा कुणालाही त्रास न होता पुरवठा झाला आहे. मला वाटतं असे इतके उदाहरणं देता येतील. तर जनतेच्या मनातला पंतप्रधान जनतेच्या आवडीचा आणि जनतेचा विश्वास आहे आणि आमचा देश सुरक्षित कोण ठेवेल, देशाला कोण पुढे घेऊन जाईल, तर एकच जन्मनात एकच नाव आहे आणि ते म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.